नमस्कार. आपण चाट सीरीज सुरू केलेली आहे. आज आपण चाट सीरीजमधली 5वी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे मस्त, खमंग, टेस्टी, चटपटीत, दिसायला जितकी छान दिसते त्याहून कितीतरी पटीने चवीला छान असणारी आणि पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल इतकी छान लागणारी शेवपुरी. चला तर मग या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका प्लेटमध्ये अशा पद्धतीच्या पुऱ्या मांडून घ्यायच्या. ह्या पुऱ्या बेकरीमध्ये आरामात मिळतात. मात्र आज ज्या बनवलेल्या पुऱ्या आहेत त्या मी स्वतःच घरी बनवलेल्या आहे. याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. ह्या ज्या पापड्या आहेत त्या अगदी छान कुरकुरीत असतात. ह्या अशा पद्धतीने प्लेटमध्ये मांडून घ्यायच्या. त्यानंतर यावर ठेवण्यासाठी बटाट्याचा मसाला करून घ्यायचा. म्हणजे उकडलेले बटाटे, त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, थोडासा चाट मसाला, जिरेपूड आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित हा बटाटा छान असा कुस्करून घ्यायचा आणि हे बटाट्याचं मिश्रण अशा पद्धतीने पुऱ्यांवर ठेवून द्यायचं. त्यानंतर यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर टाकून घ्यायची. ही जी शेवपुरी आहे ती अगदी छान लागते, चविष्ट लागते. ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी घरीच बनवलेल्या आहेत. अगदी ह्या पुऱ्या महिनाभर राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकतो. हवं तेव्हा ह्याचं चाट बनवून खाऊ शकतो. आता कांदा टोमॅटो ठेवून झालं की यावरती चाट मसाला, थोडीशी जिरेपूड, थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली. त्यानंतरनं आपण जी चिंचगुळाची आंबट गोड चटणी केली होती ती यावर टाकून घ्यायची. त्यानंतरनं हिरवी पुदिन्याची चटणीही टाकून घ्यायची. चिंचगुळाची आंबट गोड चटणी आणि हिरवी पुदिन्याची चटणी या दोन्ही रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही याची रेसिपी पाहू शकता. त्यानंतर यावरती याच पुऱ्यांचा थोडासा चुरा करायचा आणि तो यावर टाकून द्यायचा. म्हणजे खाताना अजून क्रंचीपणा येतो आणि अजूनच चवीलाही शेवपुरी लागते. कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर भरपूर अशी यामध्ये बारीक शेव टाकून घ्यायची. आपण शेवपुरी करतोय त्यामुळे शेवचं प्रमाण अगदी जास्त घ्यायचं. म्हणजे खातानाही छान, अगदी टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत अशी शेवपुरी लागते. वरूनही पुन्हा थोडीशी अशी चटणी टाकायची. सर्व मसाले पुन्हा वरून असे थोडे भुरभुरायचे. त्यानंतरनं इथं मसाला डाळ आणि मसाला शेंगदाणे हे यावर टाकून घ्यायचे. त्यामुळे अजूनच ही शेवपुरी छान खमंग लागते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.